पाहूयात पुढची बातमी। दाम्पत्याची भोंदू बाबाकडून 11.5 लाखांची फसवणूक करण्यात आली। सिद्धी प्राप्त आहे, घरातली भांडणं थांबवून सुखशांती मिळवून देतो असं या बाबाने म्हटलं। भोंदू बाबाच्या अशा भूलथापांना हे दाम्पत्य बळी पडलं। रामानंद नगर पोलिसात आता गुन्हा दाखल झालाय। 3.5 वर्ष झाले तरी पोलिसांना आरोपी काही सापडत नाही। पसार भोंदूच्या शोधासाठी महिलेने आता पुन्हा पोलीस अधीक्षकांना विनंती केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, काय अपडेट्स मिळतात? पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली का? नक्कीच कल्याणी, जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दाम्पत्याची कथित भोंदू बाबाकडून जवळपास 11.5 लाखात फसवणूक करण्यात आली आहे। सिद्धी प्राप्त आहे, अजमेरचे पीर येतात असे सांगून घरातील भांडणे थांबवून सुख शांती मिळवून देते असे आमिष या ठिकाणी या भोंदू बाबाने दाखवले होते। जवळपास भांडुपला पोलीस असलेली महिमा उर्फ मनोरमा आणि तिचे पती ललित पाटील या दोघांना फसवणूक केल्याची ही माहिती तक्रार करण्यात आलेली आहे। पोलीस मैत्रिणीनेच आपल्या पतीला सिद्धी प्राप्ती असून त्यांच्या अंगणात पीर येतात असे असल्याचं मनावर असून जवळपास दाम्पत्याला 11,32,000 रुपयाचा गंडा या ठिकाणी घातला आहे। जळगावचे पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी जेही आरोपी आहेत त्या शोधासाठी या महिलेने या ठिकाणी विनंती केली आहे। पोलीस या ठिकाणी आरोपींच्या शोधार्थ रवाना देखील झालेले आहेत। कल्याणी, नक्कीच जुगल, त्यामुळे आरोपीचा आता नेमका कधी शोध लागतो आणि पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद जुगल माहितीसाठी।